मनगटावर बांधली जाणारी राखी फक्त एक धागा नाही, तर या धाग्यामागे आहे हजारो वर्षाची भारतीय परंपरा. रक्षाबंधनाची सुरुवात नेमकी कशी झाली तुम्हाला माहिती आहे का? तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर रक्षाबंधनाचा उल्लेख हा प्राचीन सनातन परंपरामध्ये आढळतो. महाभारतातील एक प्रसिद्ध कथा सांगते की भगवान श्रीकृष्णाच्या हाताला जखम झाल्यावरती द्रौपदीने आपल्या साडीचा तुकडा काढून त्यांच्या हाताला बांधला होता. असं या कथेतून भाऊ बहिणीच्या नात्यापेक्षा व्यापक असं प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचा भाव दिसून येतो. प्राचीन काळात रक्षा किंवा पवित्र धागा बांधण्याची परंपरा ही विविध धार्मिक विधींमध्ये होती. काळाच्या ओघात ही परंपरा भाऊ बहिणीच्या नात्याशी जोडली गेली आणि श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्रथा रूढ झाली. आज राखी बांधताना बहीण भावाच्या दीर्घायुष्याची आणि सुखाची प्रार्थना करते आणि भाऊ तिच्या सुखादुःखात साथ देण्याचे तिला वचन देतो. म्हणूनच राखीचा धागा छोटा असला तरी त्यातलं नातं खूप मोठं असतं. प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराची साथ म्हणजेच रक्षाबंधन. माझ्या सर्व बहिणींना देखील रक्षाबंधनाच्या शिवमय आणि भव्य शुभेच्छा. जय श्रीराम.